सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याबद्दल अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. यामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था यांच्यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून कार्य करत असतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी त्यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्यापासून मिळत असतात. तसेच ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशींपर्यंत ऊर्जा पोहोचवण्याचं काम करत असतात. नियंत्रण संस्थेचीही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठीही ऊर्जेची गरज भासते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. यासाठी ते ऊर्जा निर्मितीसाठी सूर्यप्रकाश, पाणी व कार्बन डायऑक्साईड यांची मदत घेत असते. तसेच उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ यांच्यामध्ये ते साठवून ठेवत असतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यांच्यापासून विविध पोषणद्रव्ये म्हणजेच कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे हे आपण मिळवत असतो. विद्यार्थी मित्रांनो, समोर दिलेल्या आकृतीमध्ये सजीवांची ऊर्जा प्रक्रिया निर्मिती ही दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्याला दिसते की ज्या वेगवेगळ्या घटकांद्वारे किंवा ज्या वेगवेगळ्या शरीरांच्या अवयवांद्वारे ही सर्व यंत्रणा चालू असते, ती श्वसन संस्था आपल्याला समोर दिसत आहे. इयत्ता 8वी आणि 9वीला आपण याबद्दल अभ्यास केलेलाच आहे. श्वसन सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याच्या प्रक्रियेला श्वसन असं म्हणतात. सात्मीकरण झालेले अन्न म्हणजे पचन झालेले अन्न रक्तात शोषून ते प्रत्येक ऊतीपर्यंत पोहोचवणे. विद्यार्थी मित्रांनो, श्वसनाचे 2 प्रकार आहेत. ऑक्सिश्वसन, ज्या श्वसनात ऑक्सिजनच्या सानिध्यात ऊर्जा मुक्त केली जाते त्याला ऑक्सिश्वसन असे म्हणतात. विनॉक्सिश्वसन, ज्या श्वसनात ऊर्जा मुक्त करण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही त्याला विनॉक्सिश्वसन असे म्हटले जाते. श्वसनाचे टप्पे. बाह्य श्वसन, ज्या प्रक्रियेत हवा फुफ्फुसात शिरते व कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असलेली हवा फुफ्फुसाद्वारे बाहेर टाकली जाते त्या प्रक्रियेस बाह्य श्वसन असे म्हणतात. या क्रियेबरोबरच रक्तातही वायूची देवाणघेवाण होत असते. पेशी श्वसन किंवा अंतश्वसन, वरील प्रक्रियेत रक्तात शोषलेला वायू RBCsच्या मार्फत प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवला जातो. पेशीतील तंतुकणिकांमध्ये ऑक्सिजनच्या साहाय्याने ग्लुकोजचे रूपांतर पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि ऊर्जेच्या रूपात केले जाते. ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात बाहेर पडते. विद्यार्थी मित्रांनो, ATP याचा लॉंग फॉर्म आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. तसेच पेशी श्वसन याला आपण सेल्युलर रेस्पिरेशन असे देखील म्हणत असतो. आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कार्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. ही ऊर्जा ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. यालाच पेशी श्वसन असे म्हणतात. सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन 2 प्रकारचे असते. हे 2 प्रकार म्हणजे आपण पाहिलेलेच आहे, ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन. ऑक्सिश्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते.
विद्यार्थी मित्रांनो, सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये किंवा आपण पाहिलं आहे, अंतश्वसनामध्ये आपण जे काही अन्नपदार्थ खातो त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा ग्लुकोजच्या ऑक्सिडीकरणानंतर आपल्याला मिळत असते. ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजच्या ऑक्सिडीकरणाचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा ग्लुकोज विघटन. पेशीद्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे रेणू ॲसिटिक कोएन्झाईम A या रेणूंमध्ये रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेच्या वेळेस कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. 2. ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र. ॲसिटल कोएन्झाईम A चे रेणू तंतुकणिकांमध्ये जातात. तेथे त्यावर ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ॲसिटल कोएन्झाईम A या रेणूतील ॲसिटलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ग्लुकोजचं विघटन होतं आहे आणि ग्लुकोजचं विघटन होत असताना पहिल्या टप्प्यामध्ये पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे 2-2 रेणू मिळतात. आता या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्लचे रेणू ॲसिटल कोएन्झाईम A मध्ये रूपांतरित होतात आणि ॲसिटल कोएन्झाईमचे जे रेणू असतात ते ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्राद्वारे त्यांचं विघटन होऊन किंवा ऑक्सिडीकरण होऊन त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू तयार होतात. यालाच क्रेब्स सायकल असं देखील म्हटलं जातं. तिसऱ्या टप्प्यामध्ये इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रियामध्ये आपण सांगू शकतो की वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या NADH2च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणूव्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात. अशा प्रकारे ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होऊन ऊर्जेबरोबर कार्बन डायऑक्साईड आणि H2Oचे रेणू तयार होत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे ATP च्याबद्दलची माहिती दिलेली आहे, ही आपण वाचू शकतो आणि त्याचप्रकारे NADH2 आणि FADH2 यांचे लॉंग फॉर्म देखील दिलेले आहेत. ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फॅट, NADH2 निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. विद्यार्थी मित्रांनो, इथे ATP ऊर्जेचे चलन दिलेले आहे. आकृतीमध्ये आपण बघू शकतात की ATPच्या ATPचे मॉलिक्युल्स हे कसे तयार होत असतात. यामध्ये थोडी माहिती दिलेली आहे, ती आपण बघूयात. उपासमार, उपोषण यांच्यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा निर्मितीसाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थांबाबत त्यांचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये केले जाते. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ॲसिटल कोएन्झाईम A मध्ये रूपांतरित केले जातात आणि ॲसिटल कोएन्झाईमच्या रेणूंचे क्रेब चक्र अभिक्रियाद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्ण ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवली जाते. आता इथे मेदाम्लाचे जे रूपांतर आहेत ते मेदाम्ले किंवा अमिनो आम्ले यांचे रूपांतर ॲसिटल कोएन्झाईममध्ये केल्यानंतर ॲसिटल कोएन्झाईमचे ऑक्सिडीकरण होऊन आपल्याला ऊर्जा मिळते हे स्पष्ट होते. विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑक्सिश्वसनाद्वारे ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया ही फ्लो चार्टद्वारे दाखवलेली आहे. तसेच विनॉक्सिश्वसन याची देखील प्रक्रिया फ्लो चार्टद्वारे दाखवलेली आहे. यामध्ये एक गोष्ट समांतर आहे, ते म्हणजे पायरुव्हिक आम्ल. दोन्ही ठिकाणी पायरुव्हिक आम्ल तयार होते, पण फक्त ऑक्सिश्वसनामध्येच ॲसिटल कोएन्झाईम तयार होऊन क्रेब चक्राच्या मदतीने आपल्याला ऊर्जा मिळते. पण इथे किण्वन प्रक्रियेद्वारे आपल्याला ऊर्जा मिळत असते विनॉक्सिश्वसनामध्ये.
परीक्षेसाठी हे दोन्हीही फ्लोचार्ट अतिशय महत्त्वाचे आहेत. मुख्यतः प्रश्न ज्यावेळेस विचारण्यात येतो त्यावेळेस या फ्लोचार्टची थोडी मोडतोड करण्यात येते आणि तो दुरुस्त करण्यासाठी आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये लिहावा लागतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही फ्लोचार्ट व्यवस्थित लिहून घ्या. विनाक्षी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती. काही सजीव ऑक्सिश्वसनाच्या किंवा ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. उदाहरणार्थ, अनेक जीवाणू अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनाक्षी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. विनाक्षी श्वसनाचे ग्लुकोज विघटन आणि किण्वन हे 2 टप्पे असतात. यात ग्लुकोजचे पूर्णतः विघटन होऊन अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुव्हिक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित केले जातात. यालाच किण्वन प्रक्रिया किंवा फर्मेंटेशन प्रोसेस असं देखील म्हटलं जातं. काही उच्चस्तरीय वनस्पती प्राणी ऑक्सिश्वसनाच्या किंवा ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवसुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसनाऐवजी विनाक्षी श्वसनाचा अवलंब करू शकतात. उदाहरणार्थ, बीजांकुराच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनाक्षी श्वसन करतात. तसेच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी म्हणजे स्नायू विनाक्षी श्वसन करतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते. मग फर्मेंटेशन ही प्रोसेस किंवा अल्कोहोलमध्ये त्या पायरुव्हिक किंवा ॲसिटल कोएन्झाईमचं रूपांतर होणं हे विनाक्षी श्वसनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता इथपर्यंतचा भाग हा आजच्या आपण लेक्चरला घेतलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रत्येक स्लाईड ही व्यवस्थित अभ्यासावी आणि त्या प्रकारच्या नोट्स आपल्या वहीमध्ये उतरून काढाव्यात. धन्यवाद.